मोठी बातमी विधानसभा निवडणुकीसाठी माहितीच्या प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिंदे गटाला 65 तर अजित पवार गटाला 55 जागा मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। उर्वरित जागा माहितीमधल्या मित्रपक्षांना मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? भाजपनं आणि महायुतीनं प्राथमिक चर्चेनुसार विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जो आहे त्याची चर्चा सुरू केलेली आहे। या फॉर्म्युल्यानुसार महायुतीमध्ये अजितदादा गटाला 50 ते 55 जागा, 60 ते 65 जागा शिंदे गटाला आणि जवळपास 15 जागा ज्या आहे त्या मित्रपक्षांना देण्याचा फॉर्म्युला जो आहे तो या ठिकाणी चर्चेला जातोय आणि उरलेल्या जवळपास 155 जागा भाजप लढणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते। एकूणच या फॉर्म्युल्यानुसार मित्रपक्षाचे तीनही मित्रपक्ष आणि अपक्षांनी उमेदवाराची चाचपणी आणि मतदारसंघाची चाचपणी सुरू केलेली आहे, तयारी सुरू केलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत जो फटका बसला तो विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षाकडनं प्रयत्न आहे। त्यामुळे उमेदवार निवडताना ज्याची जिंकण्याची कॅपॅसिटी आहे तोच उमेदवार निवडावा अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीमध्ये जागा वाटप करताना जो फॉर्म्युला आहे त्यावर चर्चा जी आहे ती महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरू झालेली आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर शिंदे गटाला 65, अजित पवार गटाला 55 जागा मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। उर्वरित जागा माहितीमधल्या मित्रपक्षांना मिळण्याचा अंदाज आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय।